जय श्रीराम. माझं नाव आराध्या आहे. आज मी तुम्हाला उत्तराखंडमधले 4 धाम बद्दल सांगणार आहे. 4 धाम म्हणले की एकच आठवण येतं, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. आज मी तुम्हाला यमुनोत्री बद्दल सांगणार आहे. तिथं आम्ही पुण्यावरून प्रवास सुरू केला. दिल्लीमध्ये थांबलो आणि मग पुढं देहरादूनमधून आम्ही आमचा प्रवास यमुनोत्रीला स्टार्ट केला. मग यमुनोत्रीला जाताना तिथं खूप थंड थंड वाऱ्यात होतं. श्वास घ्यायला काही त्रास होत नव्हता. म्हणजे एकदम फ्रेश ऑक्सिजन मिळत होतं. मला खूप भीती वाटत होती. एका साईडला डोंगर आणि एका साईडला खोल होतं. असं वाटत होतं की आपण पडूच आता. पण मज्जा पण तेवढीच येत होती बसमध्ये बसल्यावर. तिथले रस्ते डांबरी नव्हते, खूप रुंद होते. तिथं दगड कोसळत होते. जेव्हा दगड कोसळतात तेव्हा रस्ता ब्लॉक होतो आणि मग तिथं ब्लॉकेज होतो. म्हणून आपण पुढे जाऊ नाही शकत आणि डिले पण होऊ शकतो. म्हणून तुम्ही नीट प्लॅन करा आणि मग जावा. 4 धाम यात्रा ही अक्षय तृतीयाला चालू होती आणि दिवाळीच्या पाडव्याला बंद होती. हे आहे यमुनोत्री मंदिर. धन्यवाद.